नमस्कार, जय भीम. मी सुहास बनसोडे आपल्या समोर बाजार समितीचे विषय घेऊन आलोय. ते विषय असे की 1 ते 10 भागामध्ये ते विषय मी घेणार आहे टप्प्याटप्प्याने. त्याचाच एक पहिला भाग आज घेतलेला आहे की बाजार समितीची जी चौकशी बसली होती त्याचा अहवाल आहे हा माझ्यासमोर. त्या अहवालातले विविध विषय मी तुमच्या समोर 10 भागामध्ये घेणार आहे. पहिला भाग असा आहे की प्रशांत गोते कनिष्ठ लिपिक असताना विभाग प्रमुख पदावर आहेत. त्यांच्या मी वारंवार तक्रारी दिलेल्या आहेत. चौकशी अहवाल आलेला आहे. त्या अहवालामध्ये त्यांना दोषी ठरवलेला आहे, तरी सुद्धा त्यांच्यावर कारवाई होत नाही. चौकशी सुरू असताना प्रशांत गोते यांची फळे भाजीपाला विभागामध्ये बदली झाली असताना सुद्धा त्याच्याबरोबर जे रोजंदारी कामगार कर्मचारी आहेत, लोकेश मोरे आणि सागर मारणे, त्यांना सुद्धा सोबत ते घेऊन गेले. त्याच्यानंतर प्रशांत गोते यांची परत भुसार विभाग प्रमुख पदावर बदली झाली. त्याच्यानंतर सुद्धा मारणे, लोकेश मोरे आणि सागर मारणे यांना भुसार विभागामध्ये घेण्यात आलं. म्हणजे एकावर एक 2 फ्री असा विषय म्हणता येईल. आणि लोकेश मोरे आणि सागर मारणे हे रोजंदारी कर्मचारी आहेत. गेली कितीतरी दिवसापासून एकाच विभागामध्ये म्हणजे प्रशांत गोते यांच्याच हाताखाली ते काम करत आहेत आणि त्याच्याशिवाय त्यांना तिथून हलवत नाही. त्याचं कारण काय हे आम्ही बाजारात माहिती घेतली असता बाजारामध्ये अशी चर्चा आहे की लोकेश मोरे आणि सागर मारणे यांचं काम काय आहे, भुसार बाजारामध्ये असलेले शिकारी शोधणे. शिकारी म्हणजे दुकानदाराच्या कुणाच्या साईड पट्ट्या आणली गेली आहेत, कुणाचे बाजार आणली गेली आहेत, त्याच्या सगळा शिकारी करून त्याचं सगळं माहिती घेऊन गोते यांच्याकडे देणे हे त्यांचं काम आहे. हे शिकार शोधून झाल्यावर त्यांना मग त्या व्यापाऱ्यांना बोलवून घेणे, त्यांच्याकडनं हप्ते वसुली करणे, परत ब्लॅकमेल करणे, सुका मेवा किराणा बाजार हा त्यांना तर फुकटच मिळतो, इतर कामामध्ये लुडबुड करणे, गोतेसाठी सर्वीकडे पाळत ठेवणे, हे म्हणजे जे बाजार समितीचं काम नाही, जे काम नाही ते काम हे मोरे आणि मारणे करत आहेत. त्यानंतर आता सध्या बाजार समिती रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करण्यासाठी हालचाली चालू आहेत. मोरे आणि मारणे यांची चौकशी अहवालामध्ये त्यांची चौकशी सुरू आहे. जोपर्यंत त्यांची हे दोघेही रोजंदारी कर्मचारी आहेत, जोपर्यंत मारणे आणि मोरे यांची चौकशी होत नाही त्यांना परमनंट कायम करू नये. तर त्यांना कारण ह्या दोघांना जर कायम केलं तर बाजार समितीचे आणि बाजार घटकाचे नुकसान होईल. बाजार समितीचे हित जोपासण्यासाठी आणि बाकीचे जे कर्मचारी आहेत त्यांना परमनंट करावे हे मी पत्र सुद्धा दिलेलं आहे माझ्या संघटनेच्या वतीने. फक्त या दोघांना परमनंट करू नये, कायम करू नये, कारण हे बाजार समितीचं काम करत नसून हे वसुलीचं काम करत आहे. आता या भागात तुम्हाला एवढंच थोडक्यात मी सांगणार आहे. या भाग 2 मध्ये आपण दुसरा विषय घेऊया आणि हे सागर मारणे आणि लोकेश मोरे यांची सखोल चौकशी करावी की यांचं काम काय आहे, यांचे सीसीटीव्ही ह्या बाजारात कसे फिरतात त्यांचे सीसीटीव्ही चेक करावे, त्यांचे कॉल डिटेल सीडीआर तपासून मग त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. हे सगळं त्यांचं आहे ना
ते कोणाकोणाला फोन करतात, त्यांचे किती जणांना, किती व्यापाऱ्यांना, काय कशासाठी फोन करतात, हे सगळं CDR तपासा. एवढंच बोलतो, थांबतो. जय भीम, जय भारत, जय संविधान.